पुणे महापालिकेच्या एका बड्या अधिकाऱ्यानं महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला। संबंधित अधिकाऱ्यानं चेहऱ्यावर तेज दिसावं आणि चेहरा टवटवीत राहावा म्हणून तब्बल 9 लाखांचे इंजेक्शन घेतलं। एवढंच नाही, त्यांनी या इंजेक्शनचं बिल पालिकेकडून घेण्याचा प्रयत्न केला। या प्रकाराची बोंबाबोंब होऊन बदनामी होण्याच्या शक्यतेनं त्यांनी नंतर या खर्चाची बिलं मागे घेतली। दरम्यान आरोग्य विभागानं ही बिलं मंजूर केलेली नाहीत, पण या प्रकाराची चर्चा मात्र रंगली आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। पुणे महानगरपालिका नेहमीच चर्चेत असते आणि पुन्हा एकदा आता ती चर्चेत आलेली आणि त्याचं कारण पण तसंच आहे। एका अधिकाऱ्याने एक कुठलं तरी कॉस्मेटिक सर्जरीला वापरण्यात येणारं इंजेक्शन ते वापरलं, त्यांनीच नसून तर त्याच्या संपूर्ण परिवाराने ते वापरलं आणि त्याचं तब्बल 9 लाखांचं बिल हे पुणे महानगरपालिकेला दिलं। खरं तर पुणे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत किंवा त्यांचे जे कर्मचारी आहेत त्यांचा खर्च हा पुणे महानगरपालिका उचलत असते औषध उपचारांचा, पण जेव्हा एखादं इंजेक्शन फक्त त्वचाला ग्लो यावं किंवा तुम्ही तरुण दिसावं यासाठी वापरण्यात आलेले इंजेक्शन जेव्हा तुम्ही वापरता त्याचं बिल हे पुणे महानगरपालिकेच्या लोकांच्या करातनं आलेले जे पैसे आहेत त्याला लावणं कितपत योग्य आहे।